इयत्ता 7वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील टपटप पडती ही कविता पाहणार आहोत, त्यावर आधारित चर्चा करणार आहोत. ही कविता आहे मंगेश पाडगावकरांची. याचे कवी आहेत मंगेश पाडगावकर. 1929 ते 2015 हा त्यांचा कालावधी. धारा नृत्य, जिप्सी, चोरी, मीरा, सलाम हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. मोकळ्या कुरणावरती असणाऱ्या प्राजक्ताच्या झाडाची पडणारी फुले व त्याचे सौंदर्य अनुभवणाऱ्या मुलांच्या मनातील आनंद प्रस्तुत कवितेतून कवीने व्यक्त केला आहे. म्हणजेच की झाडावरून जी प्राजक्ताची फुलं खाली पडत आहेत, त्या फुलांचा अनुभव कसा आहे मुलांसाठी, त्यांना किती आनंद होत आहे, हे आपल्याला या कवितेतून कवींनी व्यक्त केलं आहे. अर्थातच कवि यहाँ कह रहे हैं कि जो प्राजक्त के फूल है वो जब नीचे पड़ते हैं, नीचे गिरते हैं और उसका जो आनंद छोटे बच्चे उठा रहे हैं वो किस तरह उठा रहे हैं, ये बताने की कोशिश कवि ने इस कविता के माध्यम से की हुई है. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे आमचे जुळे. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, म्हणजेच त्या झाडाखाली उभं असताना फुलं कशी पडतायत, अंगावर टपटप पडत आहेत आणि मुलं काय करतायत, त्या झाडाच्या पडलेल्या फुलांचा खूप आनंद घेत आहेत. आणि असं वाटतंय त्यांना जसं काय आम्ही त्याच तालावर नाचत आहोत आणि त्याच तालावर आम्ही गाणे म्हणत आहोत. आमचं गाणंसुद्धा त्याच तालावर काय करत आहे, जुळत आहे, भिरभिर गाणं जुळत आहे. पुढे कवी म्हणत आहेत आपल्याला, कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विणते जाळी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले. कुरणावरती म्हणजे झाडाखाली जे रान आहे, जे शेत आहे, जी जागा आहे हिरवीगार, त्या झाडाखाली ऊन सावली विणते जाळी, म्हणजेच काय, तर ऊनही पडत आहे, मध्येच सावलीही पडत आहे. त्या झाडांमधून येणारा ऊन आणि त्या पानांची जी सावली आहे, त्यामुळे असं वाटतं आहे की खाली कोणीतरी जाळी विणली आहे, ती शॅडो पडली आहे त्याची. येतो वारा पहा भरारा, आणि हवा कशी आहे, भरारा वाहा येत आहे, आणि त्याच्याच आनंदावरती गवत सुद्धा काय करत आहे, डुलत आहे. जणू ते गवत त्याच्यावर नृत्य करत आहे. मग कुरणावरती म्हणजेच काय, तर त्या शेतावरती, त्या झाडाच्या खालच्या जागेवर पडणारं हे फुलं आहेत. दूर दूर हे सूर वाहती, दूर दूर हे सूर वाहती, उन्हात पिवळ्या पहा नाहती, हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. आता दूर दूर असं वाटतं की हे सगळे सूर, आनंद आमचा दूरपर्यंत जात आहे, आणि ही टपटप जी फुलं पडत आहेत, ज्यामुळे जे गाणं निर्माण होत आहे ते कुठे जात आहे, दूर दूर तक जा रहा है. उन्हात पिवळ्या पहा नाहती, आणि असं वाटत आहे की जसं काय आपल्या ज्या अंगावर पिवळं ऊन म्हणजे काय, धूप, तर जी पिवळं ऊन आपल्या अंगावर पडत आहे, जणू आपण त्याच्यात अंघोळच करत आहोत. नाहती म्हणजे आपण त्याची जणू अंघोळच करीत आहोत. हसते धरती, आणि ते फुलं जेव्हा पडलेली असतात खाली, तेव्हा असं वाटतं आपली जी धरती माता आहे, जी जमीन आहे, ती काय करे, हसत आहे. आणि फांदीवरती झोपाळा झुले, आणि फांदीवर असं वाटत आहे जणू कोणीतरी झोपाळा लावला आहे आणि आपण तो काय करत आहोत, तर झुलत आहोत. असं त्या लहान मुलांना खूप आनंद वाटत आहे इथे. गाणे आमचे झुळझुळ वारा, गाणे आमचे लुकलुक तारा, पाऊस वारा मोर पिसारा, या गाण्यातून फुले. आमचं गाणं जणू कसं आहे, आमचं गाणं म्हणजे हा झुळझुळ वाहणारा वारा आहे. आमचं गाणं म्हणजे काय आहे, तो लुकलुकणारा तारा आहे. पाऊस वारा मोर पिसारा, पाऊस वारा आणि त्यातून मोर जेव्हा पिसारा फुलवून नाचतो, हेच तर आमचं गाणं आहे. या गाण्यातूनच सगळं फुलत आहे. तर बघा, जेव्हा प्राजक्ताची फुलं अंगावर पडत आहेत, ती कशी पडत आहेत, टपटप पडत आहेत, आणि त्यामुळे मुलांना किती आनंद झाला आहे. धरती हसायला लागली आहे आणि मुलं त्याचा आनंद घेत आहेत. जेव्हा ऊन पडतंय झाडावर, तेव्हा त्या झाडाच्या मधून ते ऊन खाली पडतंय, आणि त्या सावलीमुळे, पानांच्या सावलीमुळे असं वाटते खाली कुणीतरी जाळी विणली आहे, आणि त्या जाळी, त्या कुरणावरती म्हणजे झाडाच्या खाली जी जागा आहे, रिकामी जागा आहे, मोकळी जागा आहे, जिथे फुलांचा सडा पडला आहे, अशाच ठिकाणी ही मुलं काय करत आहेत, तर प्राजक्ताच्या फुलांचा आनंद लुटत आहेत. असं कवीने किती छान पद्धतीने आपल्याला इथे सांगितलं आहे.
मंगेश पाडगावकरांनी याला वाऱ्यांनाच त्यांचं गाणं म्हणून टाकलं आहे की वाराच आमच्यासाठी गाणं आहे. आणि गाणं म्हणजे काय, जसं काय लुकलुकता ताराच आहे. फुलांसारखे सर्व फुलारे सुरात मिसळून सूर चलारे. फुलांसारखे सर्व फुलारे सुरात मिसळून सूर चलारे. गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे. म्हणजेच काय की चला सगळे जणांनी काय करायचं, आनंद मिळवायचा आहे, आनंदी राहायचं. अगदी फूल कसं फुलतं तसा आपल्यालाही आनंद मिळवायचा आहे. आणि सुरात मिसळून सूर म्हणजे सगळेजण एकत्र सूर मिसळून आपण काय करू, हा आनंद लुटूया. चला रे, चला सगळ्यांनी. गाणे गाती तेच शहाणे. आणि त्यांनी सांगितले जे आमच्याबरोबर गाणे गाणार आहेत तेच शहाणे असणार आहेत आणि बाकी सारे खुळे. आणि जो आमच्याबरोबर गाणी गाणार नाही तो मात्र वेडा. खुळे म्हणजे काय, वेडा. तर अशा प्रकारे मंगेश पाडगावकरांनी खूप सुंदररित्या आपल्याला ही कविता आपल्यासमोर मांडली आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.